सब जेलमधून अट्टल गुन्हेगार फरार, पोलिसांची शोध मोहीम सुरू. भिवंडी येथील सब जेलमधून सोनसाखळी आणि मोबाईल चोरी प्रकरणातील अट्टल गुन्हेगार रवींद्र भोसले यांनी पोलिसांच्या नजरेतून सुटत पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रवींद्र भोसले याला औषध आणि जेवण देण्यासाठी सब जेलमधून बाहेर काढण्यात आले होते आणि याच वेळी बंदोबस्तावरील पोलिसांची नजर चुकवत त्याने लोखंडी जाळी तोडून पळ काढला. भोसले हा सोनसाखळी आणि मोबाईल चोरीतील अट्टल गुन्हेगार असून 8 दिवसांपूर्वी भिवंडी गुन्हे शाखेने त्याला अटक केली. त्याच्यावर भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत रेल्वे आणि पुणे रेल्वे हद्दीत एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. आरोपी फरार झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे. शबरी चोरीच्या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती 8 दिवसापूर्वी आणि आज त्याला रिमांड होती. आजपर्यंत त्याला हजर करण्यात येणार होते कोर्टामध्ये, परंतु कालच तो आरोपी जेलमधून पसार झालेला आहे. काय सांगाल, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कोणाच्या वकील आहात? निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 736/2025 रवींद्र दानाजी भोसले त्याच्या नावावर गुन्हा दाखल झाला होता. ते आरोपी पोलीस कस्टडीमध्ये, कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती. आजपासून पोलीस कस्टडीमध्ये होता ते. आणि ते आरोपी काल रात्री ते आम्हाला माहीत असं पडलं आणि कोर्टात आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की ते फरार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट सादर केलेली आहे कोर्टासमोर पीसी मागण्यासाठी, पहिले 1 दिवसाची पीसी घेतली होती, नंतर 2 दिवसाची पीसी मागितली की आम्हाला 2 दिवसाची पीसी त्याला द्या, आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. आणि ते नंतर जे रिमांड रिपोर्ट आली त्याच्यामध्ये 31 गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे असं पोलिसांनी खुलासा दिलेला. आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीसने एक प्रेस रिलीज करून सांगितलं होतं प्रेसमध्ये की बाबा मोठा आरोपी आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, पूर्ण भिवंडीमध्ये त्याची दहशत आहे आणि काल रात्री ते फरार झालेला. ते आम्हाला समज येत नाही आहे की पोलिसांची त्याच्यामध्ये काय नेग्लिजन्स झालेली आहे, ते फरार झालेला आहे की त्याला फरार केलेला आहे की काय घडलेलं आहे ऍक्च्युली, त्याचा खुलासा आम्ही आज कोर्टासमोर मागू. नक्की काय आरोप आहे तुमचा पोलिसांवर? पोलिसांवर आमचा आरोप नाही आहे, ते नेग्लिजन्स झालेली आहे पोलिसांची. पोलीसची कस्टडीमध्ये होता. तुम्हाला पण माहिती आहे कायद्याप्रमाणे जे आरोपी पोलीसची कस्टडीमध्ये जातात ते पोलिसांचं काम आहे त्याला कोर्टासमोर हजर करण्यासाठी आणि ऑर्डर घेण्यासाठी. पोलीस कस्टडीमध्ये आरोपी फरार झालेला आहे त्याची पूर्ण जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी त्याच्यामध्ये डेप्युटी कमिशनरने आम्ही असं कोर्टासमोर मागणी करतोय की त्याचा खुलासा पोलिसांनी द्या की बाबा असं फरार कसं झाला ते. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिक मधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.